या योजनेसंदर्भात संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तपास व्हावा, आता पैसे परत घेण्याबद्दल हालचाली सुरू आहेत। या योजनेसंदर्भात हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे योजनेमागे मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे। वडेट्टीवार यांनीही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हा थेट निशाणा साधलाय। मतांसाठी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे दिले, आता वेगवेगळे निकष लावतायत असं विधान वडेट्टीवार यांनी केलंय। मतांसाठी सरकारनं फसवणुकीचं पाप केलं असा आरोपही वडेट्टीवार यांचा आहे। त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे। आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या। हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे। यात फार मोठा घोटाळा झालेला, निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता। भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका। आता भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे। कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे। निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। आणि एका घराघरामध्ये 4-4 महिलांना पैसे दिलेत, मतं घेतलीत, काही पाहिलं नाही। ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या भगिनीची बेमानी करताय तुम्ही।